English Workshop 2.4 An Epitome of Courage. विद्यार्थी मित्रांनो, आपण An Epitome of Courage या पाठावरील इंग्लिश वर्कशॉप अतिशय सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा ते पाहणार आहोत. यातील प्रत्येक प्रश्नाचा अर्थ मी समजून सांगितला आहे. तसेच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहून दाखवले आहे. तुम्ही तुमची वही व पेन सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नोत्तरे व्यवस्थित लिहून घेता येतील. चला, इंग्लिश वर्कशॉपमधील क्वेश्चन नंबर 1 पाहूया. मॅच द फॉलोइंग. खालील जोड्या लावा. ग्रुप ए मध्ये दिलेल्या शब्दांच्या जोड्या ग्रुप बी मधील वाक्यांशी लावा. उत्तर लिहिताना 1A असे लिहू नका, तर पूर्ण वाक्य लिहा. 1. गॅलिलिओ. काय येईल उत्तर? द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 years before Hawking. 2. Dr. Stephen Hawking, the greatest scientist of this century. 3. Black holes. उत्तर काय येईल? The concept which helped Stephen to get his PhD. 4. Stephen's favorite subject, music and mathematics. चला, क्वेश्चन 2 पाहूया. Complete the following web chart containing the qualities of Dr. Stephen Hawking. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचे गुण दर्शविणारा खालील जालतक्ता पूर्ण करा. या ठिकाणी डॉक्टर स्टीफन यांचा एक गुण दिलेला आहे, करेजियस. चला, राहिलेले गुण लिहूया. ऑप्टिमिस्टिक, हार्डवर्कर, परसेवरन्स, ग्रेट ऑथर, सिंपल, इंटेलिजंट, हंबल. पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 3. अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स अकॉर्डिंग टू द ऑकरन्स इन द लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनपटातील खालील विधाने घटनाक्रमानुसार मांडा. या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला हा पाठ काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. खालील विधाने पुढील क्रमाने मांडता येतील. उत्तर लिहिताना फक्त पर्याय न लिहिता संपूर्ण वाक्य क्रमाने लिहा. 1. स्टीफन वॉज born on 8 January 1942 and then grew up like an average child and a normal teenager. 2. At the age of 17, Stephen noticed that he fell down a couple of times for no reason. 3. Stephen was diagnosed with a rare disease, ALS or LOU. 4. Stephen decided to continue his doctoral research work with renewed vigor. 5. The disease worked its way into Stephen's body and left him disabled. 6. Though confined to a wheelchair, he worked on computer and expressed his thoughts. 7. He became a fellow of the Royal Society and member of the U.S. National Academy of Science. 8. He believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe. चला, क्वेश्चन नंबर 4 पाहूया. Homographs, pair of words that are spelled and pronounced the same but have different meaning in different contexts. होमोग्राफ म्हणजे ज्यांचे उच्चार व स्पेलिंग सारखे असतात, परंतु संदर्भानुसार अर्थ वेगळे असतात, अशा शब्दांच्या जोड्या. फॉर एक्झाम्पल, वॉच, ऑब्झर्व म्हणजे पाहणे, आणि वॉचचा दुसरा अर्थ डिव्हाइस दॅट शोज टाईम, वेळ दाखवणारे उपकरण म्हणजेच घड्याळ. यूज द फॉलोइंग वर्ड्स इन 2 डिफरंट कॉन्टेक्स्ट. खालील शब्द 2 वेगळ्या संदर्भामध्ये वापरा. A. Couple. I found a couple of coins in the bag.
इथे कपल म्हणजे दोन नाणे. द न्यूली मॅरिड कपल हॅज गॉन फॉर अ हॉलिडे टू महाबळेश्वर. इथे कपलचा अर्थ जोडपे असा आहे. बी. माइंड. एक्सरसाइज इज गुड फॉर द माइंड, द बॉडी अँड द सोल. इथे माइंड म्हणजे मन. डू यू माइंड इफ आय टेक युअर पेन. इथे माइंडचा अर्थ लक्ष देणे. सी. स्पेस. एस्ट्रॉनॉट्स ट्रॅव्हल इन स्पेस. इथे स्पेस म्हणजे अंतरिक्ष. देर वॉज नो स्पेस इन द बस. इथे स्पेसचा अर्थ काय आहे? मोकळी जागा. डी. साऊंड. द रेडिओ वॉज प्लेइंग बट देर वॉज नो साऊंड. इथे साऊंड म्हणजे ध्वनी. माय सायकल वॉज इन अ साऊंड कंडिशन. इथे साऊंडचा अर्थ काय आहे? साऊंड म्हणजे चांगली. ई. लेफ्ट. सीताज लेफ्ट हँड वॉज बॅडली इंज्युअर्ड इन द ॲक्सिडेंट. इथे लेफ्ट म्हणजे डावा. माय फादर लेफ्ट मी ॲट माय स्कूल. या वाक्यामध्ये लेफ्ट म्हणजे सोडले. अशा आणखी 5 जोड्यांची वाक्ये बनवा. चला क्वेश्चन नंबर 5 पाहूया. यूज द फॉलोइंग वर्ड्स और फ्रेजेस इन युअर ओन सेंटेन्सेस. पुढील शब्द किंवा शब्दसमूहांचा तुमच्या स्वतःच्या वाक्यात वापर करा. यासाठी आपल्या शब्दांचा किंवा शब्दसमूहांचा अर्थ माहीत असणे गरजेचे आहे. लर्न फ्रॉम होम या विनामूल्य ॲपमध्ये भरपूर नवीन शब्द व क्रियापदे दिलेली आहेत. त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. पहिली फ्रेज आहे या ठिकाणी क्वर्क ऑफ फेट. क्वर्क ऑफ फेट म्हणजे दैवाचा फेरा. आता याचा वाक्यामध्ये उपयोग करूया. बाय सम क्वर्क ऑफ फेट माय फ्रेंड गॉट द जॉब इन्स्टेड ऑफ मी. बी. कॉन्फाईन टू. कॉन्फाईन टू म्हणजे जखडून राहणे किंवा खिळून राहणे. माय मदर वॉज कॉन्फाईन टू द बेड ड्यू टू हर इंजुरी. सी. एक्झागरेशन म्हणजे अतिशयोक्ती. एक्झागरेशन ऑफ फॅक्ट्स कॅन लीड टू rumors. डी. ॲन इपिटमी ऑफ म्हणजे चे मूर्तिमंत उदाहरण. अण्णा हजारे इज ॲन इपिटमी ऑफ करेज अँड कंपॅशन. मिलेनियम. मिलेनियम म्हणजे 1000 वर्षे. द नेक्स्ट मिलेनियम विल सी सच ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी. चला क्वेश्चन नंबर 6 पाहूया. एक्सपांड द गिवन थीम्स. मेक यूज ऑफ दी सपोर्ट्स और हिंट्स. दिलेल्या विषयांचा विस्तार करा. त्यासाठी दिलेल्या मदतीचा किंवा सूचनांचा उपयोग करा. येथे 4 विषय दिलेले आहेत. त्यापैकी आपण एक विषय पाहणार आहोत. राहिलेल्या 3 विषयांचा विस्तार तुम्ही करा. पहिला विषय आहे इफ यू फॉल इल ड्युरिंग युअर फायनल एक्झाम. म्हणजे तुम्ही तुमच्या फायनल एक्झामला आजारी पडले तर. आता याचा विस्तार कसा करायचा ते पाहूया. प्रथम आजारी पडल्यानंतर तुम्ही काय काय कराल याविषयी मनात विचार करा आणि त्यानुसार वाक्य लिहा. इफ आय फॉल इल ड्युरिंग माय फायनल एक्झाम I will first contact the doctor. Then I will contact the headmaster and inform him about my illness. I will take special permission for separate sitting arrangement. I will take my parents' help in study. They will increase my confidence. I will study for my exam without being disheartened. याऐवजी तुम्ही दुसरी वाक्य देखील या ठिकाणी लिहू शकता. चला पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 7. यू हॅपन टू मीट अ सक्सेसफुल पर्सन हू इज अ डिझेबल. राईट अँड इमॅजिनरी डायलॉग बिटवीन यू अँड हिम ऑर हर. यू कॅन टेक सपोर्ट ऑफ द हिंट्स प्रोव्हाइडेड.
तुम्ही एखाद्या दिव्यांग व्यक्तीला भेटलात अशी कल्पना करा. तुम्ही त्याच्या किंवा तिच्यामधील काल्पनिक संवाद लिहा. यासाठी पुढील मुद्द्यांचा आधार घ्या. A. Introduction or welcome or greeting. B. Congratulating or honoring. C. Cause or reason for the disability. D. Decision or plan or organization or implementation. E. Idols in life. F. Parents or friends support if any. G. Success stories or accomplishments. H. Conclusion or final message if any. चला, या मुद्द्यांच्या आधारे आपण संवाद तयार करूया. Me says, "Hello Radha, how are you?" Radha says, "I am fine. How about you?" Me, "I am also fine. I just saw you performing on the stage and I was impressed. I am really curious to know how you can dance when you have prosthetic leg." Radha, "I always had a passion for dance. At first, it was too difficult, but I found the courage to get back everything that I had lost due to the accident. The first time I put on the prosthetic leg, I didn't think I would get used to it, but now I use it comfortably." Me, "Indeed? That is wonderful. I truly admire your strength and courage. You chose to overcome the problem and you didn't give up. Who inspired you for dancing?" Radha, "My parents observe my dance performance. They encourage me. They showed me dance programs and also appointed a dance teacher. My friends also support me and encourage me for dancing." Me, "I am sure your parents must be feeling proud of you now." Radha, "They also supported me in my decision. Hema Malini is my ideal. I wish to become a classical dancer like her." Me, "Nice. Have you participated in any other shows?" Radha, "Yes, I have won prizes in school competitions. Now I wish to own national level prize." Me, "I am sure you will fulfill your dream. Wish you best of luck." Radha, "Thank you." Me, "What is your advice to the younger generation?" Radha, "For a great success, we need a lot of confidence, patience, knowledge, perseverance, and hard work." Me, "Thank you, Radha. You are an inspiring example for today's youth. Goodbye." Radha, "Goodbye." यापेक्षा वेगळी वाक्ये तुम्ही लिहू शकता. चला, लँग्वेज स्टडीवर आधारित प्रश्न पाहूया. क्वेश्चन 1A. Complete the following word chain of adjectives. खालील विशेषणांची शब्दसाखळी पूर्ण करा. हा प्रश्न अतिशय सोपा असतो, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमके काय करायचे हे समजत नाही. तर दिलेल्या शब्दातील शेवटच्या अक्षरापासून शब्द बनवायचे असतात. फक्त ते बनवताना नेमके काय बनवायला सांगितले हे लक्षात घ्यावे. आता इथे विशेषणे बनवायला सांगितली आहेत. मग क्रुएलच्या शेवटच्या अक्षरापासून म्हणजे यल पासून सुरू होणारे विशेषण लिहा. लाईट. नंतर टी पासून सुरू होणारे टॉल, परत यल पासून सुरू होणारे ल्युसिड आणि शेवटी डी पासून सुरू होणारे ॲडजेक्टिव्ह डर्टी. म्हणजे आपली वर्ड चेन काय आली? क्रुएल, लाईट, टॉल, ल्युसिड, डर्टी. पुढचा प्रश्न पाहूया. बी. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन्स. इथे वर्ड चेन पूर्ण करायची आहे, परंतु कशाची? नाउनची म्हणजे नामाची. मेडिसिन, एग, गोट, टेबल, एलिफंट. सी. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स. आता आपल्याला क्रियापदाची शब्दसाखळी पूर्ण करायची आहे. म्हणजे
शेवटच्या अक्षरापासून जो शब्द लिहिणार तो क्रियापद पाहिजे. ग्रो, राईट, ईट, टॉक, नॉक. आहे की नाही सोपे? चला पुढील प्रश्न पाहूया. डी. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन एनीवे. खालील शब्दसाखळी कोणत्याही प्रकारे पूर्ण करा. म्हणजेच नाम, विशेषण, क्रियापद इत्यादी कोणत्याही जातीतील शब्द तुम्ही इथे लिहू शकता. फिजिक्स, सायन्स, एंड, डॉग, गेट. समजले? वर्ड चेन लिहिताना काय लक्षात ठेवायचे? तर नेमकी कशाची वर्ड चेन तयार करायला सांगितली हे पहा आणि त्याप्रमाणे शेवटच्या अक्षरापासून शब्द बनवा. लँग्वेज स्टडीमधील क्वेश्चन नंबर 2A पाहूया. कन्व्हर्ट द फॉलोइंग टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस ऑफ द सेम मिनिंग. म्हणजे आपल्याला खालील वाक्याचे एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचे आहे. यावरील माझा मेक इट एक्सक्लेमेटरी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अगदी सहजपणे बनवता येतील. ए. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. उत्तर काय येईल? व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज. आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. बी. ही वॉज व्हेरी क्लमझी. उत्तर काय येईल? हाऊ क्लमझी ही वॉज. सी. ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट. हाऊ सिम्पल अँड इंटेलिजंट ही वॉज. डी. करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंग. व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवताना दिलेल्या वाक्यात ए किंवा एन असेल तर व्हॉटने सुरुवात करा आणि ए किंवा एन नसेल तर हाऊने सुरुवात करा आणि बनवलेल्या वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क द्यायला विसरू नका. चला क्वेश्चन 2 मधील बी पाहूया. कन्व्हर्ट द फॉलोइंग टू इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन फॉर्म. दिलेल्या वाक्यांचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा. यासाठी तुम्ही माझे WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चनचे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला उत्तर अगदी सहजपणे येईल. द प्रोग्नोसिस वॉज बॅड. प्रश्न कसा तयार होईल? वॉज द प्रोग्नोसिस बॅड. शेवटी क्वेश्चन मार्क. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. Did Stephen decide to continue his research? There are many people who display exemplary courage. प्रश्न कसा तयार होईल? Are there many people who display exemplary courage? His mind would soar up into space like light. Would his mind soar up into space like light? आता तुम्हाला an epitome of courage या पाठावरील इंग्लिश वर्कशॉप कसा सोडवायचा हे चांगले समजले असेल. यातील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात तुमच्या वहीत लिहून काढा आणि त्याचे वाचन करा. ओके. तुम्ही सर्वजण आनंदी राहा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत राहा.